आयुष्य एक सुंदर चकवा, शेवटी पुन्हा त्याच हातात हात असतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक सुंदर असा लेख पाहणार आहोत. लेखाचे नाव आहे आयुष्य एक सुंदर चकवा. तर आता आपण सुरुवात करूया. आता आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? आपण जन्माला येतो, मोठे होतो, शिक्षण घेतो, संसार थाटतो, मुलं वाढवतो, त्यांच्या भविष्याची स्वप्न पाहतो, त्यांच्या आनंदासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालतो आणि मग एक दिवस लक्षात येतं ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर धावत राहिलो ते आपल्याला आयुष्याच्या वाटेवर पुढे निघून गेले, आयुष्याच्या वाटेवर सोडून पुढे निघून गेले आहेत. घर मात्र तिथेच असतं. तीच भिंती, तेच देवघर, तोच दिवा, तेच अंगण, पण घरातले आवाज मात्र हळूहळू कमी होत जातात. कधी काळी मुलांच्या हसण्याने, खेळण्याच्या आवाजाने, रुसवे फुगव्यांनी आणि पाहुण्यांच्या वर्दळीने गजबजलेलं एक घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकसुद्धा बोलकी वाटू लागते. तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहतो, घर म्हातारे होतात की माणसं? कदाचित याच प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा एक छोटासा जीवन प्रवास आहे. आता आयुष्य एक सुंदर चकवा. कारण सुरुवातीला आपल्याला वाटतं आयुष्य पुढे पुढे जात आहे, पण शेवटी मागे वळून पाहिलं की जाणवतं आपण पुन्हा तिथेच आलो आहोत जिथून आपला प्रवास सुरू झाला होता. आता दोन माणसांची हातात हात घेतलेला असतो. मध्ये अनेक नाती येतात, मुले येतात, जबाबदाऱ्या येतात, पैसा येतो, यश अपयश येतं, सुखदुःख येतात आणि शेवटी पुन्हा तेच दोन जीव एकमेकांसमोर उभे असतात. याच भावनेतून आजचा हा मनाला भिडणारा लेख आपण पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. आता आयुष्य एक चकवा. आता घरं म्हातारे होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशीवर वृंदावन तसंच उभं असतं. बदलतो तो फक्त आवाजांचा पोत. एकेकाळी खेळण्याचा खडखडाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिक बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच असावं, भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. कधी काळी दोन जीवांची संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती. त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पनाच नव्हती, पण एकमेकांचा हात होता एवढीच त्यांची श्रीमंती होती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली. त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्षे त्यांनी वल्ली मारल्या. स्वतःच्या थकव्याची दखल न घेता लेकरं मोठी झाली. एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे. पक्षी पंख फुटल्यावर घरट्यात राहत नाहीत. नदीचं पाणीही एका वळणावर थांबत नाही, मात्र घरटं तिथेच राहतं. आजचं एक फेसबुकवरचं पोस्ट वाचली. सुवर्णमहोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती. घरात सगळे जमतील
2 शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळण फार सहज देता येतात. फोनवर मुलांचा आवाज आला, आई आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळ नव्हता. प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला. क्षणभर शांतता पसरली आणि त्या शांततेत दोष नव्हता. कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजत नाही, ती फक्त रिकाम्या जागा जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला आणि ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण स्वतः जगायचा असतो. हे वाक्य ऐकल्यावर मला जाणवलं, वार्धक्य म्हणजे वय नव्हे तर अपेक्षांचा हळुवारपणे निरोप देण्याची कला. त्या रात्री ते दोघे गाडी काढून हॉटेलमध्ये गेले. एकमेकांसमोर बसले. कदाचित 50 वर्षांनंतर प्रथमच. आज ते आईबाबा नव्हते, आजी आजोबा नव्हते, कोणाचे आधारस्तंभही नव्हते. ते फक्त नवरा आणि बायको होते. आणि कदाचित 50 वर्षापूर्वीचा तो पहिला दिवस त्यांच्या डोळ्यात पुन्हा उजाडला असावा. रात्री उशिरा मुलांना सत्य समजलं. 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी. काही शब्द डोळ्यांना दिसत नाहीत, हे मनाला टोचतात. मुलांचे फोन येतात. मुलांनी फोन केला, उत्तर आलं, आम्ही लोणावळ्याला निघालोय, तुम्ही शांत झोपा. मला त्या वाक्यात राग ऐकू आला नाही, फक्त परिपक्व विराम ऐकू आला. आयुष्याचा बहुधा प्रत्येक संसार शेवटी इथेच येऊन पोहोचत असावा. प्रवासाच्या सुरुवातीलाच 2 माणसं असतात. प्रवासाच्या सुरुवातीला 2 माणसं असतात. मध्ये अनेक नाती जन्माला येतात, अनेक नाती जन्म घेतात आणि शेवटी पुन्हा तीच दोघे उरतात. बाकी सगळे प्रवासी असतात. आपण मात्र अनेकदा प्रवाशांना इतकं जपतो की मूळ सहप्रवाशाचाच हात सुटत चालला आहे हे लक्षात येत नाही. आयुष्याचा चकवा हाच असावा. आपल्याला वाटत राहतं की आपण सतत पुढे चाललो आहोत, प्रत्यक्षात मात्र आपण एका वर्तुळात फिरत असतो. सुरुवातीला ज्या हातात हात दिला होता, शेवटी पुन्हा त्याच हाताचा आधार लागतो. बाकी सगळं, घर, पैसा, प्रतिष्ठा, मुलं, यश, अपयश, हे प्रवासातील सुंदर मुक्काम असतात. घर नसतं. घर तर शेवटपर्यंत एकमेकांच्या हातात विसावलेली ती 2 थरथरणारी तळहात असतात. आणि कदाचित यालाच संसार म्हणतात, यालाच प्रेम म्हणतात आणि यालाच आयुष्याचा सुंदर चकवा असे म्हणतात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा लेख कसा वाटला? जर तुम्हाला लेख आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला जर लेख आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओसह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.